श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते. ही हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक आहे. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतरच व्रत सोडावे. सोमवारी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:09 दरम्यान उपवास हा सोडू शकतात. याच वेळेमध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करते. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न संपणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. कामदा एकादशीचं व्रताचे पालन केल्याने निसंतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. तसेच कामदा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेले सर्व पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञासारख्या यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार. तिच्या कृपेने आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये फुलं टाकायचे, तांदूळ टाकायचं आहे, थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन, त्याचबरोबर पवित्र धागा, अक्षदा, फुले, तिळ, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायचे. सुपारी, नारळ या सर्व वस्तू अर्पण श्रीहरी विष्णूंना करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पत्र. श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आपल्याकडं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण हे
करायचं आहे। या दिवशी जागरण करायला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रताचं पारण हे करायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे। हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचं निवासस्थान मानले जाते, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रामुख्याने आहेत। पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात। तसेच पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो, यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो। तसेच पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने आर्थिक संकटापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, कृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात। याशिवाय त्यांच्यामध्ये प्रत्येक पानामध्ये श्रीहरी वास करतात। तसेच सर्व देवी देवता सुद्धा वास करतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर आपण कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करून घ्यायचा। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करत असते आणि जेव्हा असा विशेष स्थितीला आपण मुख्य प्रवेशद्वारावर काही प्रभावी उपाय करतो, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे। आपल्या उंबरठ्याच्या मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। तसेच स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन सुद्धा मानले जाते। तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचं शुभ प्रतीक आहे। स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे। स्वास्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, श्री गणेश असे अनेक देवतांचा समावेश होत असतो। शांती, समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक। आणि जेव्हा आपण कुंकवापासून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक बनवतो, त्यामुळे ग्रह दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच धन लाभाचे योग सुद्धा तयार होत असतात। तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक बनवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। आणि जेव्हा आपण असे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर बनवतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो। त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा कुंकवानेच काढून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशी लहरी असतात, पंचतत्वापासून ती बनलेली असते। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची। तसेच आवर्जून त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं। आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल आहे ते टाका आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मोहरीही टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही प्लेट आपल्याला घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। प्रयत्न करून हा दिवा जो आहे तो सकाळी 9:30 वाजेच्या आतच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे, कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी 9:30 वाजेपर्यंत एकदा तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा दिवा आपण माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मोठी मदत मिळते। कर्जापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते। हा लक्ष्मी प्राप्तीचा जो दिवा आपण लावलेला आहे तो आवर्जून प्रत्येकाने कामदा एकादशीच्या दिवशी लावायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत
शेअर करा. श्री स्वामी समर्थ.